डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच हरिभाऊ मारुती मंडलिक यांना सरपंच सेवा संघाच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दिला गेला। पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यादवराव पावसे होते, तर आदर्श सरपंच भास्करराव पेरे, बाबासाहेब पावसे, हरिभक्तपरायण जयश्रीताई तिकांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। रायतेवाडी गावचं 10 वर्ष उपसरपंचपद हरिभाऊ मारुती मंडलिक यांनी भूषवलं। ते सध्या विद्यमान सरपंच आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये गावात अनेक विकासात्मक कामं झाली, विविध योजना अंमलात आणल्या गेल्या। सदैव विकास कामांचा ध्यास घेतलेले विकास पुरुष म्हणून गावात ते प्रसिद्ध आहेत। विकास कामात कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन तरुणांना एकत्र करून काम पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे। त्यांच्या रायतेवाडी गावातील 3 अंगणवाड्यांना ISO मानांकन मिळाले, तर जिल्हा परिषदेला देखील ISO मानांकन मिळालं असून अहिल्यानगर जिल्ह्यातील रायतेवाडी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे। गावातील 8 रस्त्यांची वाजिऊलमध्ये नोंद करणारी पहिली ग्रामपंचायत ही रायतेवाडी ग्रामपंचायत आहे। नवीन गावांतर्गत 7 रस्ते त्यांच्या कार्यकाळात तयार केले गेलेत। तालुक्यातील रायतेवाडी जिल्हा परिषद शाळेचं जिल्ह्यात उत्कृष्ट शाळा म्हणून नाव घेतलं जातं। वाडी वस्तीवर स्ट्रीट लाईट बसवले गेलेत। लोकवर्गणीतून सावता महाराज आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं 7 लाखांचं समाज मंदिर उभारलंय। जिल्हा परिषद शाळेनं घेतलेली भरारी आणि अंगणवाड्यांना ISO मानांकन मिळवून देण्यात सरपंच मंडलिक यांचा मोलाचा वाटा राहिलाय। गावातील महत्त्वाचे रस्ते तसेच बंद रस्ते खुले करण्याचं काम ग्रामस्थांच्या मदतीनं केलंय आणि याच सर्व कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून हरिभाऊ मंडलिक यांचा सन्मान केला गेला। सदरचा पुरस्कार हा मला ऊर्जा देणारा असून या पुरस्कारासाठी मी कुणाशीही आर्थिक अथवा कोणत्याही प्रकारची शिफारस न करता माझ्या प्रामाणिकपणे केलेल्या विकास कामांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार मला मिळाला। गावातील कामं गावकरी आणि मित्रमंडळाच्या साथीनं करू शकलो तेव्हा हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सर्व मित्रमंडळी, सरपंच, सदस्य या सर्वांचा आहे, असं सरपंच हरिभाऊ मंडलिक यांनी म्हटलं। गेल्या 10 वर्षापासून मी सलग उपसरपंच म्हणून माझी कार्यभाग पाहत असून आता मी गेल्या 2 वर्षापासून रायतेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच म्हणून काम पाहत आहे। माझ्या कारकिर्दीमध्ये गेल्या रायतेवाडी गावामध्ये 7 लाखाचं एक समाज मंदिर, संतोष सरमणी सावता महाराज मंदिर मी उभारण्यात आलेले असून लोकवर्गणीतून ते तयार करण्यात आलेले आहे। म्हणजे माझ्या कार्यक्रमामध्ये उपसरपंचाच्या काळामध्ये 3 अंगणवाड्यांना ISO मानांकन रायतेवाडीच्या अंगणवाड्यांना ISO मानांकन मिळालेलं असून त्यावेळी विद्यमान सरपंच संगीता सातपुते यांनी मला मोलाची मदत केलेली होती। त्यानंतर त्याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळेची पटवारी संख्या फक्त 22 वर होती। मी ज्यावेळी उपसरपंच झाले त्यावेळी आज मुलांची जवळजवळ 123 ते 24च्या दरम्यान पटसंख्या वाढलेली असून त्या काळामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी 2च शिक्षिका होत्या। आज जवळजवळ 5 शिक्षक या शाळेमध्ये कार्यरत असून शाळेचे उत्तमरित्या काम चालू असून शाळेला ISO जिल्हा परिषद शाळेला ISO मानांकन मिळालेलं असून नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेची पटसंख्येबाबत व इतर गुणवत्ताबाबत ते रायतेवाडी जिल्हा परिषद शाळेचं नाव निघत आहे। तसेच माझ्या कार्यकाळामध्ये राज्य शासनाच्या वाजिऊलमध्ये रस्त्याच्या नोंदी करणे व रस्त्याच्या नोंदी करण्यासाठी गावकऱ्याच्या मदतीने आम्ही तहसील कार्यालय किंवा प्रांताधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा करून त्या रस्त्याच्या नोंदी करून घेतलेल्या आहेत। जवळजवळ आमच्या 8 रस्ते वाजिऊलमध्ये म्हणजे योजनेमध्ये नोंद झाली असून त्यापैकी 1 रस्त्याचे जो आता आम्हाला 15 लाख रुपये माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पेरणे आज प्राप्त झाले असून त्याची आजच त्याचा आम्हाला आदेश प्राप्त झालेला आहे।
त्याबाबत गावातील 20 समस्या, गावातील गरजू लोकांसाठी आणि नगर जिल्ह्याची पहिलीच ग्रामपंचायत रायतेवाडी का जे घरकुल योजनेमध्ये सर्वात जास्त 250 जवळजवळ आमचे 152 घरकुल मंजूर झालेले असून त्याच्याही आता सध्या 50 घरकुलांचे काम म्हणजे चालू झालेले, काही अजून सुरुवात करता येईल, काही मंजूर मिळालेली आहे, काही सुरुवात झालेली 5-6 घरे बांधकाम पूर्ण झालेले असून त्याचबरोबर गाव विकास करताना रायतेवाडीचे दूध संघाचे संचालक संतोषजी मांडेकर यांचे मोलाचे सहकार्य असून त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गणपत बांगर, माजी सरपंच सतीश तंपुरे व ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तानाजी पाटील आहेत यांनी सुद्धा या कामामध्ये मोलाचे सहकार्य मिळत असून यापुढे गावातील या पुरस्कारामुळे मला जो सरपंच सेवा संघ या पुरस्कार मिळाला, या पुरस्कार मिळाल्याबद्दल मी गावाच्या वतीने तसेच मला 20 संस्थेचे संघटनेचे पदाधिकारी 18 पगडचे रमेश भाऊ गायकवाड आणि या कालावधीमध्ये म्हणजे तिने सत्कार समारंभ आयोजित केलेला माझ्या कार्यक्रमात झालेल्या कामाचा विकास काम मी हा पुरस्कार कोणत्याही प्रकारे विकत घेतलेला नसून तिने मला म्हणजे पुरस्कारासाठी फोन करून सांगितलेलं की हा पुरस्कार तुम्ही घ्या. मी कोणताही 1 रुपया दिलेला नाही आणि पुरस्कार हा विकत घेतलेला नाही. पुरस्कार मला यापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाने हा पुरस्कार दिलेला आहे. कोरोनाचा पुरस्कार मला मिळालेला असून आणि आता हे जे पुरस्कार गावाचे जे ISO मानांकनाचे पुरस्कार किंवा इतर पुरस्कार हे गावात चालू असून आजही आमच्या गावामध्ये रस्त्यांबाबत ज्या समस्या आहेत त्याच्यात न्यायालयीन कामकाजाबाबत आमचा पूर्ण वेळ जाऊन राहिलेला आहे, ते बी सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू असून आणि विविध प्रकारचे काम गावातील गरजू आणि यांच्यासाठी करायचे चालू असून आम्ही आमच्या गावात महात्मा फुले पुतळा, शिवाजी महाराज पुतळा किंवा सावित्रीबाईचा पुतळा हे सुद्धा पुतळे आम्ही गावामध्ये बसवले असून यासाठी समाज कृपा सर्वांना घेऊन विश्वासात घेऊन हे कामकाज चाललेलं असून यासाठी मोलाचे सहकार्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांचे सतत मार्गदर्शन राहते आणि त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या प्रेरणेने हा पुरस्काराचा खरे मानकरी थोरात साहेबच आहे. का त्यांच्यामुळे जे केलेलं त्यांच्यामुळे कारखान्याची आम्हाला जी शिक मिळालेली गावांतर्गत रस्ते आम्ही तयार केलेले आणि गावांतर्गत रस्ते करून आम्ही जवळजवळ तहसील कोर्टामध्ये 143 आम्ही 6 रस्ते निकाल घेतलेले. 6 रस्ते निकालासाठी पाठपुरावा करणे आम्ही कोणत्या प्रकारे वकील दिला नाही, स्वतः मी वैयक्तिक लक्ष घालून साहेबांशी तहसीलदार साहेबांशी भेटून यशवंतांचं सहकार्य घेऊन त्या रस्त्याबाबत आम्ही सगळं पाठपुरावा करून आम्ही न वकील देता आम्ही 143 रस्ते निकाल लावून घेतलेले आणि असे काही रस्ते आमचे 143 रस्ते आम्ही खुले बी केलेले. आता 4-5 रस्ते जे खुले करण्याचा आमचा प्रयत्न चालू असून यामुळे ज्या पुरस्काराने मला अशी काही ऊर्जा मिळाली का गावातील सगळ्यांना धरून सगळ्यांना विचारून धरून आणि आमच्या गावात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लोक खूप आनंदित आहे किंवा त्यांनी ज्या माझ्या कामाची धडपड आणि त्यांनी केलेली माझे स्वागत आणि त्यामुळे मी सगळ्यांची ऋणी असून पुरस्कार मिळाला. मी सर्वांच्या वृद्ध आणि गावकरी ग्रामस्थ महिला भगिनींचे माता भगिनी सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या ज्या अंगणवाडीला आहे तर हरिभाऊ मारुती मंडलिक यांच्या सरपंच यांच्या कालावधीमध्ये आम्हाला हा ISO मानांकन मिळालेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आता नुकताच कालच त्यांना आदर्श सरपंच म्हणून हरिभाऊ मंडलिक यांना आदर्श सरपंच म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे, तर त्यांना आमच्या अंगणवाडीतर्फे खूप खूप शुभेच्छा. सरपंच हरिभाऊ मंडलिक हे सन 2016 पासून उपसरपंच या पदावर होते. त्या काळात त्यांनी शाळेसाठी मोलाचं असं त्यांचा अमूल्य असा वेळ दिला. त्यांच्या सहकार्याने आणि गावातील इतरांचे सहकार्याने आपल्या शाळेला ISO मानांकन मिळालेला होतं आणि त्यांना आता सध्या ते सरपंच पदावर आहेत आणि त्यांना सध्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. सरपंच हरिभाऊ मंडलिक यांचा अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला गेला. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांनी त्यांचं अभिनंदन केलं असून लवकरच अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार होणार आहे अशी माहितीही गावकऱ्यांच्या वतीनं दिली गेली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर.
राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.